काही वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देशातल्या तरुणांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून एक वैज्ञानिक प्रयोग सांगितला होता की कोणत्याही नाल्यामध्ये तुम्ही भांडं उपडं करा, त्याला भोग पाडा आणि त्याच्यातून पाईप काढून तो सरळ शेगडीला जोडला तर तुम्हाला गॅस मिळतो नाल्यातला आणि त्याच्यावर हवं तेवढं जेवण करा, चहा करा, जे पाहिजे ते करू शकता तुम्ही। आता देशामध्ये LPG गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, मोदीजींच्या धोरणांमुळेच झालेला आहे। जागतिक युद्धाचं फक्त ते नाव दिलं जातं आहे। तर आम्ही म्हटलं हा प्रयोग जर सक्सेसफुल झाला, मोदीजींनी करून बघितलेला आहे, त्यामुळे हा सक्सेसफुल झाला तर सगळ्यांनाच घरच्या घरी गॅस मिळेल। तर त्याच्यामुळे आम्ही आज एक भांडं आणलं, त्याला होल पाडला, त्याच्यातून पाईप काढला आणि तो या शेगडीला जोडला। दुर्दैवाने मोदीजी इतकी वर्ष जे खोटं बोलत आहेत हे सुद्धा त्यांचं म्हणणं खोटं निघालं। कोणताही गॅस निर्माण झाला नाही, लोकांची फक्त दिशाभूल झाली। आम्ही हर तऱ्हेने प्रयोग करून बघितला की त्या भांड्यातून गॅस निर्माण होईल, परंतु असा काही कोणता गॅस निर्माण झाला नाही। मला फक्त याच्यातून आम्हाला देशाच्या नागरिकांना हेच सांगायचं आहे की दुर्दैवाने आपल्याला खोटं बोलणारा पंतप्रधान लाभले आहेत आणि अशा पंतप्रधानांना जपायचं की बाजूला करायचं हे आता जनतेने ठरवणं गरजेचं आहे। पनवेल महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा एकच उद्देश होता की शेवटी काही झालं, हे जरी तहसीलांच्या अखत्यारीत जरी येत असलं तरी आम्ही महानगरामध्ये राहतो। आमच्यासाठी मायबाप महानगरपालिकाच आहे। महानगरपालिकेने सुद्धा या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे। महापौर इथे बसतात, महापौर हे पालक आहेत संपूर्ण महानगराचे। अशा पद्धतीने जर तुटवडा निर्माण होत असेल तर महापौरांचं देखील काम आहे की त्यांनी देखील जाऊन तहसीलदारांना भेटलं पाहिजे आणि त्यांच्या थ्रू नागरिकांना अडचणी निर्माण होणार नाहीत याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। त्यांना त्याची, इथल्या नगरसेवकांना त्याची जाणीव व्हावी म्हणून जाणीवपूर्वक महानगरपालिकेसमोर आम्ही आंदोलन करतोय। 100% अपयश आहे। मोदीजींनी सांगितलं होतं 2 महिने पुरेल इतकं इंधन आपल्याकडे उपलब्ध आहे, असं असताना फक्त 4 दिवसामध्ये त्यांनी दिलेलं आश्वासन खोटं ठरलेलं आहे। त्यामुळे याची खरं तर लाज वाटली पाहिजे सरकारला। ज्या पद्धतीने काल पनवेलमध्ये 2-2, 3-3 तास रांगेत उभं राहून सुद्धा लोकांना सिलेंडर मिळत नव्हता, याची दखल नगरसेवकांनी घेतली पाहिजे। तुम्ही नगरसेवक रस्त्यावर उतरले पाहिजेत, आम्ही उतरायची गरज नाही आहे। तुम्हाला लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे, तर लोकांना जर त्रास होत असेल तर तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे। दुर्दैवाने ते उतरत नाही आहेत म्हणून आम्हाला उतरावं लागलं आहे।